पाहिलं की ही निवडणूक आम्ही एकत्रितपणे लढू आणि एकत्रितपणे सामोरं जाऊ असं सांगितलं गेलं. मात्र डहाणूच्याच प्रचार सभेमध्ये उपमुख्यमंत्री यांनी अहंकार गाडायचा आहे, अहंकार जाळायचा आहे, रावण जाळायचा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि भाजप शिवसेनेमधली दरीच या निवडणुकीतून समोर आलेली दिसली. आणि आजचं जे चित्र आहे की ठिकठिकाणी मारामारी झालेली आहे. त्याच्यानंतर बूथमध्ये घुसून घोषणा देताना आमदार दिसले, असं सगळं वातावरण. काय सांगाल या सगळ्या निवडणुकीबद्दल? एका वाक्यात सांगायचं झालं तर हमाम में सब नंगे असाच हा प्रकार आहे. याचं कारण आहे की असा कोणताही सत्ताधाऱ्यांमधील एक पक्ष नाही, म्हणजे भाजप सत्तेमध्ये आहे, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या तिघांनी पण ठरवले होतं की आपण नुरा कुस्तीचा खेळ खेळायचा. आपण पहिल्यांदा सुरुवातीच्या काळात जसं तू तुझ्या प्रास्ताविकेमध्ये सांगितलं की देवेंद्र फडणवीस म्हणत होते की फॉर्म भरून झाल्यानंतर आम्ही ठरवू, निवडणुकीच्या आदल्या दिवशी आम्ही ठरवू कोण कुठे लढणार आहे, मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत की नाही. इथे मैत्रीपूर्ण लढती तर वेगळ्याच, पण महाडमध्ये ज्या पद्धतीने भरत गोगावले यांचा मुलगा म्हणतो आहे की माझ्यावरती रिव्हॉल्वर रोखलं गेलं, त्यानंतर मालवणमध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे ज्यावेळी मालवणमध्ये 3 सभाना म्हणजे ज्या हेलिकॉप्टरमध्ये उतरले त्यानंतर त्यांच्या त्या 3 ज्या जड बॅगा ज्या लोकांना दिसल्या, त्यानंतर मालवणमध्येच निलेश राणे यांनी काल रात्रीसुद्धा एका कार्यकर्त्याच्या बॅगेची गाडीची तपासणी केली, कारची. त्याच्यामध्ये 1.5 लाख रुपये त्यांना रोकड मिळाली. त्या 2 दिवसापूर्वी त्यांनी एका कार्यकर्त्याच्या भाजपच्या जो पदाधिकारी आहे मालवणमधला त्याच्या घरी रेड केली, तिथून फेसबुक लाईव्ह केलं, तिथे मिळाली 20-25 लाखाची कॅश. तर हे जर सगळं बघितलं, दुसरा जर मी नुरा कुस्तीचा का खेळ म्हणतो आहे तर याचं कारणच हे आहे की बुलढाण्याचे जे आमदार आहेत शिंदेंचे, संजय गायकवाड यांच्या मुलाने बोगस मतदाराला कसं पळून लावलं, हा प्रकार आहे. स्वतः संतोष बांगर हे त्या म्हणजे जिथे मतदान होतं त्या ठिकाणी ते जाऊन त्या महिलेला सांगते कुठलं बटन दाबा, स्वतः मोबाईल घेऊन जात आहेत. आता हे जर बघितलं तर लोकशाहीची थट्टा ही या लोकप्रतिनिधींनीच मांडलेली आहे. लोकशाहीची थट्टा ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार प्रत्येक सभेला सांगतात की मी अर्थमंत्री आहे, निधी माझ्याकडे आहे, निधी नाही दिला तर मी बघून घेईन. ही जी सगळी जी काय भाषा आहे, मला वाटतं ही एका म्हणजे पातळीवरती आली आहे. मला वाटतं की आता यापेक्षा अजून काही वाईट होईल. कारण राजकारणामध्ये कसं असतं की एक तुम्ही पायंडा पाडून देता. ह्या नगरपंचायतीच्या आणि नगर परिषदेच्या निवडणुका, त्यापैकी एकीकडे राज्य निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहेच, त्यानंतर ह्यांच्यातलं ह्या महायुतीतील जे काय सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यातील नसलेलं कॉर्डिनेशन,